सिटीत आले इकडं कामात नाही आले तुम्ही अजून का? नाही बाई हो का जी? बरं बरं ठीक आहे आपण काहीपर्यंत श्यामजी कामावर नाही जाऊन राहिले तुम्ही 2-4 दिवस झाले तर आता गेली ती पोरगी आता तुमची बहीण आता मग काय तिच्याच मागं लागत राहाल का तुम्ही कामामध्ये सोडून ना आता गेली तर मग काय करता आईनं तुम्हाला पहिलेच सांगितलं तिच्या मागं लागू नका म्हणून आणि तुम्ही होय का आपलंच काम करून राहिले इथून पत्ता काढता तिथून पत्ता काढता आता लय दूर गेले असन ते काय सापडते का तुम्हाला आता? अहो सापडायचं नाही पण जाऊन पाहू बा म्हटलं काढून पाहू पत्ता काढला हे ऑटोवाल्याच्या घरी गेलो इकडून तिकडून पण ते माहीतच नाही पडून राहिली कुठं गेली काय गेली तर स्विचा काय नव्हता हिचा नंबर दोन्ही त्याच्यामुळे तू कधी येतं हा 2-3 दिवस झाले तुले याच घरी याच नाहीये का तुले काय झालं त्या बाबाचं भेटला का ते बाबा भेटले त्या बाबाचा पत्ता लागला का? कालच फोन केला होता तुम्हाला बाबा भेटले म्हणून पण तुम्ही फोन काटून दिला तुमच्या बहिणींना नांदा जायचं आहे करून 2-3 वेळा सारखा फोन लावला फोनही उचलत नाही फोन उचला नाही काय सांगू तुम्हाला मी नाही त्या फोनच उचलायला वेळ नाही भेटला श्वेता काय झालं त्या बाबाचं खरं सांगते का त्या बाबानं काही खरंच त्या बाबाचं लफडं आहे? तुम्ही इथे राणीवाणीच आहे वाटते राणीच्याच गावचे होय ना तुम्ही दोघे जण एकाच गावचे होय बरोबर आहे तिच्यासारखेच बोलणार तुम्ही मायाबाबाचं काही लफडं गिपडं आहे का जी काही पण मी चांगल्या तऱ्हेने मायाबाबाला ओळखतो वहिनी होय ते वहिनी राहिले माईवाली वहिनी तुझे बाबा राणी सोबतच फिरत होती का आणि मग राणी कशी म्हणे मी ना पाहिलं बाईसोबत ते आपण काही समजून नाही राहिलं मला काय बोलून राहिली तू तर वहिनी सोबत फिरत होती म्हणतं आणि ती वहिनीच होय म्हणतं काय म्हणून राहिली होतो? हे राणी नाही म्हणून राहिली मी राणी वहिनी नाही म्हणून राहिली मी ते दुसरी वहिनी होय ते माईवाली वहिनीच होय हे जे बाई नाही का बाबासोबत फिरत होती म्हणते तर ती फिरत नाही होती फिराले हॉटेलमध्ये त्या दिवशी बसले होते काऊन का तिनं 2 दिवस झाले जेवली नव्हती ते जेवाले तिच्या नवऱ्यानं तिने मारलं होतं तर जेवली नव्हती ते तर मग बाबानं तिला हॉटेलमध्ये आणलं होतं जेवाले आणि ते वहिनीनं पाहिलं या राणीनं तेच मग साऱ्या घरभर केलं ते वहिनीच होय माईवाली दुसरी वहिनी होय पण आता तुम्हाला फोनवर एवढं काही सांगत बसत नाही मला जावं लागते कामावर आणि त्या वहिनीला घेऊन जायचं आहे दवाखान्यात. कोणत्या वहिनीला घेऊन जायचं आहे आता दवाखान्यात? आणि दवाखान्यात काय झालं? कोण आहे ऍडमिट? पोरगी त्या शालू वहिनीची पोरगी ऍडमिट आहे तिचं ऑपरेशन झालं जी 2.5 वर्षाचीच आहे ती पोरगी बिचारी ऑपरेशन झालं तिचं याचं दिलचं ऑपरेशन झालं शेद आहे म्हणे तर बाबानं पैसे नाही का ते घेतले होते समजा काढले बाहेरून आणि आईच्या कानातले गिनातले हे केले ते त्या पोरीलेच लावले जी तिचं ऑपरेशन झालं आता तर आता तिला सुट्टी नाही होऊन राहिली तर तिला एकाने दवाखान्यात नेऊन देतो त्या वहिनीले तिकडं आणि मी जातो मग कामावर. बहीण बेकार झालं येतं एवढी पोरगी आहे 2.5 वर्षाची आणि तिला आतापासून ऑपरेशन कावस येतात आणि तू ही वहिनी कोणती म्हणजे खरी वहिनी होय का खोटी वहिनी होय का तुमची रिश्तेदार होय हो? आता तुम्हाला हे सांगत बसलं ना तर लय वेळ जाईन मला होऊन राहिला वेळ श्यामजी मी तिकडं गावात आली ना तेव्हा सांगेन आणि मी 2-3 दिवस अजून येत नाही बरं नाही तर मग अजून फोन करत राहा ना मग आई मग चिरडन असं नाही झालं पाहिजे आईले सांगा आईले सांगा मी 2-3 दिवस बाबा म्हणे जाऊ नको म्हणे आई जाऊ नको म्हणे मग आता त्याला नाही म्हणता येत ना मला तर मी इकडून अपडाऊन करीन म्हटलं 2-3 दिवस येत नाही. तू ना शेता माय न असं डोकं खराब करतं का मी तुला सांगतो उलीचं काही झालं का लगेच उठून पाहतो त्या घरी आणि राहतं तिकडे एवढ्यांनी दिवस तुला समजत नाही का ते आईले बाबाले नाही म्हणायचं म्हणून काही गरज होती का हो म्हणायचं तिथं राहायचं आपलं घर नाही पाहत तू गेली का तिकडंच राहायचं आणि मी 2 दिवस येत नाही 3 दिवस येत नाही मग राग नाही येईन का मला? आजी तुम्ही श्यामजी एवढ्या वेळेस जाऊ द्या दुसऱ्या वेळेस पासून अशी नाही करत जाईन लगेच वापस येत जाईन मी थोडंसं एमर्जन्सीचं काम होतं म्हणून होय थांबायला लावलं आईनं पहिले साईबाबा दुःखात आहे आपल्यावाल्या तुम्ही काहून असे करता येतो मी 2 दिवसांनी येतो लगेच आज न उद्या राहतो परवा येऊन जातो. बरं ठेव फोन. हो ठेवतो. चला ना वहिनी लय वेळ झाला ना आणि तुम्ही काही घेतलं नाही का तुमचा थैला काढून ठेवला होता ना बाहेर तो कुठं आहे? आम्हाला बाई बरं झालं जी तुम्ही आठवण दिलं सीताबाई मग घेऊन येतो मी थांबा घेऊन येतो थांबा तुम्ही करा चालू तैवरी गाडी तुमची मी येतो घेऊन रोशन मी दिवसभर घरी बसू बोर होतो रे नुसता दरवाजा लावून ठेवा अंदरचा ना घराच्या बाहेर जा नाही काही नाही दिवसभर एवढी बोर होतो का किती काय सांगू आता तुले आणि तू म्हणतो मोबाईल स्विच ऑफ खोलू नको असा म्हणतो तुला मोबाईलही बंद करून ठेवायला सांगितला मी म्हटलं मैत्रिणीसोबत की तरी बोलतो बा पण तू म्हणतो बंदच करून ठेव कसं करावं काही समजत नाही घरमालकीन आली होती इथं. घरमालकीन आली काय म्हणत होती तुला ते म्हणे बाई म्हणे बाहेर गिर निघत जाय म्हणे थोडीशी बाहेर बसायचं म्हणे घरातल्या घरात असं नाही बसायचं म्हणे आणि स्वयंपाक पाणी बनवत नसतं का म्हणे तू म्हणे. मग काय म्हणलं तू ना
ते तर आपल्यावर थोडासा डाऊटच आहे. ते तुला सांगितलं तसंही नवरा बायको होय बा म्हणून, आणि हे तुला नकली गड्यातलंही आणून दिलं मला घालाले, हे आपलं मंगळसूत्र. पण तिले थोडंसं डाऊटच आहे. ते 3-3 वेळा येते तिच्या पोरी बी ते बी, ताई तुम्ही कुठच्या होय, कुठून आल्या, कशा आल्या, अशा विचारते. मला नेत जाणार आहे तुझ्यासोबत कामाले रे, मी येत जाईन ना तुझ्यासोबत कामाले. दिवसभर ह्या रूममध्ये बसून ना मला एकदम कसं तरी लागून राहिलं. आणि हे बाकीचे ते घरमालकीच्या पोरी येते आणि काय म्हणते त्याले, त्या ताई येते कामावून आल्या का, मला विचारते प्रश्न, मी काय सांगावं काय नाही सांगावं मला समजतच नाही. तरी बरं झालं तुम्ही गड्यात मला आणून दिलं आणि नवरा बायको होय म्हणून सांगायला लावलं. मी तर सांगितलंय बी. घरमालकीन काय म्हणतो मग तुले? त्याला यकीन नाही का आपण नवरा बायको होय बा म्हणून? त्या ताई म्हणून नाही दाखवत आहे घरमालकीन, पण त्याला नाही का आपल्यावर डाऊटच आहे. कारण आपल्याजवळ सामान नाही सुमान नाही असं चालू आपण, आणि उमेदचा डब्बा, त्याच्यामुळे त्याला थोडासा डाऊटच आहे. म्हणून त्या खोदू विचारते, पण मी काही सांगितलंच नाही त्याला काही. तू तर बाहेर चालला जातं, पण मलाच इथं यायले का नाही सांगा लागते काय सांगावं काय नाही. एक तर मी खोटी बोलू शकत नाही जास्त. बरोबर, त्यासाठी मी काम पाहतो, मग तू माझ्यासोबत चालत जातो कंपनीत. हाय तिथं पोरीगिरी आहे, माझ्यासोबत चालत जातो मग तू. हो, माझ्यासाठी जॉब पाय, मी तुझ्यासोबत कामाला येत जाईल. आणि घरी हे गादी गिदी आणणार आहे, चटई गादी काही अंगावर येते घ्याले, असं किती दिवस राव. आपण फक्त घालायचेच कपडे आणले, बॅगही मी तिकडे नेऊन ठेवली. घालायचे कपडे आणाले, नुसतं आंघोळ करा कपडे धुवा, बस झालं. याच्या पलीकडे दुसरे कामच नाही आहे. सामानही नाही आहे ना. मेचचा डब्बा किती दिवसपर्यंत आणतं? 2300-2400 रुपये घेते मेचचा, त्याच्यापेक्षा 2000. तर आपलं वालं किराणा किती येते रे? किराणा आले चांगला ते पण. मेचचा डब्बाही एकच आहे, 4 पोळ्या येते, उलीचा भात येते, त्याच्यात आपल्या दोघांचं जेवण बी होत नाही बरोबर. हाय माझ्याजवळ 10,000 रुपये आहे, पण मी म्हटलं अडीनवडीला आपल्याला लागत नाही का, त्याच्यात जर सामान गिमान आणलं तर मग बाकीचं मग आपल्याला अडीनवडीला लागलं इकडं तिकडं झाले, तर म्हणून मी त्यांनी ते तसेच राखून ठेवले. आता त्या 10,000 जर याचं सामान आणलं आपण, थोडंसं गॅस हे ते घरचं सामान, तर मग आपल्याजवळ पैसा राहील नाही. पण मेसले देण्यापेक्षा मेसले एवढे पैसे देण्यापेक्षा आपल्या दोघापुरतं मी कसंही करतो. जर गॅस आणला तू ना विकत, आणि गादी आणली, कोणतं काही आणलं, 2-4 सामान आणलं, थोडं घ्यायला लागेल ना आता आपल्याला, का असंच राहायचं का? बरोबर पाहतो काय करायचं काय नाही करायचं, तर सामान घ्यायला नाही तुम्ही तुले तेवढीच आहे. हो, मी म्हटलं आता जॉब लागला म्हणजे, तर तिथं पेमेंट झाला म्हणजे म्हटलं या पैशात घेऊ बा, ते पैसे तसेच ठेवू, पण म्हणून मी थांबला हवं आता. आणि मग लागले गिगले पेमेंट लवकर झाला नाही काही नाही पगार, तर मग आपल्या जवळ खर्चाले लागल ना. रोशन, घरची खूप आठवण येत आहे रे, एक फोन करून पाहू का? आईले हो रे. अशी तर तू पागल गिगल झाली का? तुला जर मोबाईल उघडला ना तर बस झालं मग आपलं वाला काम. 1-1.5 महिना उघडूच नाही आपण मोबाईल, दुसरं सिम घेईपर्यंत दुसरं सिम टाकतो मी. ते उघडू नको. ठीक आहे मग. माय चंदा येऊन राहिली बाई तिकडून, चंदाले विचारतो थोडस. हे तिकडं कुठं चालली हो बापा? चंदा, अय चंदा इकडे ये ना, तिकडं कुठं चालली तर ये ना इकडं. आता हे 17 प्रश्न विचारांमध्ये माझ्या पोराविषयी, म्हणून इले पाहिलं मी, आणि तिकडे चालली होती बाई तिकडून माझ्या भावाच्या घराकडून इले पाहून. आता हे इले पाहिजेच, आता गोष्टी करणारच आहे आता. लोक एवढे नालायक आहे का नाही? आपल्या घरचं नाही पान बजार, दुसऱ्याच्या घरचं पान. आता माय पोरग गेलं का नाही, आता इले चांबार चौकशा करायला पाहिजे ना तिले. काय म्हणतो तू आणता? काही नाही, जात होती दुकानात जात होती, काम होतं थोडस. काय म्हणून राहिली घाई थाय हो मी? तर दुकान तिकडं कुठं आहे व इकडं आहे ना दुकान, तिकडं कुठं चालली वापस? का व चंदा, चरण कसं आहे व? तब्येत गिब्येत कशी आहे? मी गावाला गेलती तर मला माहीतच नाही व असं झालं म्हणून त्या पोराचं. चरण कसं आहे? चरण बरं आहे का? हो बरे आहे ते, आता बरे आहे ना. आता जेवते बरोबर, बोलून राहिले. आता काय करण मग आता? किती दिवस उपाशी राहीन पोरग गेलं म्हणून. जेव्हा तर लागणच बाई आपल्याला, जगात लागणच, खायला लागते प्यायला लागते, साऱ्याच गोष्टी लागते. मग काय करणार आता? पोट्ट्यानं असं केलं तर आम्ही काही आता उपाशी राहून मराले तरी तो माणूस 2 दिवस उपाशी होता. समजाव केलं त्या पोरीनं, तवा कुठं ते जेवून राहिला बाई. आता माझ्या घरचा माणूस काय करतो मग आता? जाऊ दे ना, टेन्शन काय घेऊन राहिली हो तू? त्याच घरी घडलं का असं? जाऊ दे ना, एवढं काय हे करा लागते आता, त्याचं नशीब त्याच्या हाती. जाऊ दे ना, त्याला थोडेसे रट्टे घट्टे घेऊ दे म्हणजे समजन. मायच्या घरी बापाच्या घरी चांगलं आहे तर खाले प्याले भेटे त्याले, तर माजलं जास्त. पोरीसाठी उठून आलं, बापाची कदर नाही केली, बापाचाही मी विचार नाही केला मायनं बापाचा. जाऊ दे, पोट्टे असेच राहते हो पोरही. आता पोरी काय ना पोरही काय सारखेच बाई. पोरी कुठं विचार करते हो? आता माय पोरीनं केलंच ना बाई आता. ते तिथं सारखी राहत नाही आहे. आता माय तिच्या सासऱ्यानं तर अलगच काम केलं म्हणते बापा. कोणता होय ना कोणता नाही, तर अजून एक पोरगा आलं म्हणते बापा तिले त्या सासऱ्याचं दुसरं लग्न झालं आणि तिले पोरग होतं म्हणते. माय पोरीचा फोन आलता मायावाल्या. हो, छाया आली होती का नाही? माझ्या घरच्या माणसाले पाहिले, छायानं दोघे सासून आल्या होत्या पाहिले. हे आपल्या रोशनीच्या बाबाले तर सांगत होती बाई,
आम्ही म्हटलं कावत हे कुठं गेली, म्हटलं श्वेता नाही आली, तर म्हणे ते असं असं झालं म्हणे म्हणून गेली म्हणे. हो ना, मग नाही तर काय व जाऊन पाहिन म्हटलं थोडंसं तिच्या घराकडं, आपल्या राणीच्या घराकडं. पण जाऊ द्या म्हणलं, आता काय यायच्या गरमागरमीत जावं आपण, म्हणून काही गेलीच नाही बाई. मी आत्ताच गावावरून आली सकाळी, तू दिसली इकडं तर बोलावं म्हटलं 2 शब्द, तर तू तिकडं चालली होती बापा. नाही वा बाहेर आता हे गोष्टी करायला मोकाच भेटला नाही, म्हणून मी म्हणलं तूही मग तशीच म्हणशील, मलाच बोलशील, पोराले सांभाळलं नाही न असं नाही न तसं नाही न काय झालं नाही, हे झालं न टमकं झालं न टुमकं झालं करशील बा म्हणलं. आम्हाला नाही व चंदा, मला अशी काऊन म्हणतो, मी कायले म्हणीन व तुले असं. आता माय दोन्ही पोरानं पोरीनं करूनच राहिले ना माय, मी कोणत्या नाकानं म्हणीन व बाई तुले व चंदा, वा व वा, मी कायले म्हणीन व तुले. आता सोनमचं न राहुलची बी सगाई करतो म्हणून राहिलो, पण मी गावाला गेली का नाही, त्याच्यामुळे का नाही केलंच नाही बिचारे. हे भावाच्या इकडं गेलती ना, आता करतो ना. आता ह्या 2-4 दिवसात सगाई करतो, त्याची काढली तारीख काढली, आता सगाई करणार आहे. हो बाई, माझ्या नंदेचा फोन आला होता, सांगितलं ना, माहित पडलं मला सगाई आहे बा म्हणून. किती तारखेची, 8 तारखेची का काहीतरी सांगितलं बाई तिनं. नाही हो, ते ऐकण्यात गलती झाली असं. 10 तारखेची वय रविवारी काढली, 8 तारखे कुठं हो. काय बाई मी भुलून गेली व अंता. पाय त्या दिवशी भावासोबत बोलली हे चारू, आणि तिनं तारीखच सांगितली बाई 10. माझ्या लक्षातच नाही, मी 8च समजून राहिली. बरं झालं तुला सांगितलं तर, हो 10 तारीखच होय. हो बरोबर आहे. चल मी जातो बाई, दुकानात काम आहे थोडस. हो जाय, टेन्शन गिन्शन नको घेऊ. आता टेन्शन घ्यायला गेलं तर गेलं, जाऊ दे, त्याच्या कर्मानं गेलं. हो. हाय गाईज, तुम्ही विचारता मला की मी व्हिडिओ काऊन नाही बनवत. माझं काम चालू झालं ना, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनत नाही. मला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनाले, म्हणून मी व्हिडिओ टाकत नाही. तर आता रेग्युलर व्हिडिओ येणार नाही, 1 दिवसाबाद 2 दिवसाबाद असे व्हिडिओ येऊ शकते कदाचित. वेळ भेटला तर तसं करणारच, पण नाही वेळ भेटला तर काही सांगता नाही, म्हणून थोडं ॲडजस्टमेंट करा. व्हिडिओ टाकू शकत नाही मी, समजून घ्या आता. आणि कोणी औरंगाबादचं असलं ना तर माझं हे दुकान पहा, इथं या, थोडं सपोर्ट करा मला. ठीक आहे, थँक्यू, बाय. माझे व्हिडिओ टाकणं होऊन नाही राहिलं ना याच्या कामाच्या ना, कार्टून व्हिडिओ नाही का, तर मग ते कमेंट्स करते, टाकून राहिली व्हिडिओ.